इयत्ता चौथी, विषय मराठी. आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 22, स्वच्छ घर, स्वच्छ परिसर. मुलांनो, स्वच्छ घर, स्वच्छ परिसर या पाठातून चित्रांच्या माध्यमातून पर्यावरण समस्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. कचरा व प्लास्टिक या दोन गंभीर समस्या टाळण्यासाठी उपाय सांगितले आहेत. स्वच्छतेचे महत्त्व हा मंत्र या पाठातून आपल्याला मिळतो. चला तर मग बघूया पाठ आपल्याला काय शिकवतोय ते. मुलांनो, ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? अगदी बरोबर ओळखलं. आजी भाजी चिरताना दिसत आहे आणि या आजीच्या शेजारी हा लहान मुलगा भाजी निवडताना तुम्हाला दिसतो आहे. आजीला मदत म्हणून तो ही भाजी निवडत आहे. मग या चित्रातनं आपण काय घ्यायचं आहे? तर मोठ्यांना जेव्हा जेव्हा मदतीची गरज पडेल तेव्हा तेव्हा आपण त्यांना आपापल्या परीने आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी मदत केली पाहिजे. आता हे जे दुसरं चित्र आहे ते आपल्याला काय सांगतंय ते बघूया. या चित्रात तुम्हाला दिसतंय की ही जी मुलगी आहे ती घर झाडते आहे. घर झाडत असताना घरातला कचरा जो आहे तो झाडूने ती बाजूला सारत आहे. आता घर आपलं स्वच्छ असावं, सुंदर असावं. का? कारण स्वच्छ घर आपल्याला प्रसन्न वातावरण देत असतं आणि आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये अधिकाधिक उत्साहाने काम करू शकतो. पुन्हा कचरा घरामध्ये नसल्यामुळे आपण आरोग्यदायी वातावरणात राहण्याची आपल्याला सवय पण राहते. दुसरी गोष्ट, जर घरामध्ये कचरा झाला तर त्या ठिकाणी अस्वच्छता होणार आहे आणि अस्वच्छतेने घरामध्ये रोगराई निर्माण होण्याची शक्यता असते. आणि जर असं काही झालं तर आपल्या आरोग्यावरती त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणून घर सुद्धा आपलं रोजच्या रोज स्वच्छ झालं पाहिजे. घरासारखंच आपलं जे शरीर आहे, आपला जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवणं हे आपल्या हातात आहे. हे जे चित्र आहेत ते आपल्याला हेच सांगत आहेत. त्यामुळे या चित्रांचा नीट अभ्यास करायचा आहे आणि या चित्रांमधनं आपल्याला काय बोध होत आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी करायची आहे. हे चित्र आपल्याला खूप काही सांगून जातात. चला तर मग पुढची जी चित्र आहेत ती आपल्याला काय सांगतायत ती बघूया. मुलांनो, ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? अगदी बरोबर. हा जो माणूस आहे तो या ठिकाणी डस्टबिन मध्ये कचरा टाकत आहे. या ठिकाणी तुम्हाला दोन डस्टबिन दिसत आहे. पहिल्या डस्टबिन वरती ओला कचरा असं लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या डस्टबिन मध्ये सुका कचरा असं लिहिलेलं आहे. आता हा जो माणूस जो कचरा टाकत आहे तो ओल्या कचऱ्यामध्ये टाकत आहे. आता आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ओला कचरा आणि सुका कचरा कोणता. जो कचरा मातीमध्ये व्यवस्थितरित्या कुजू शकतो आणि त्याचं खत तयार होऊ शकतं असा जो कचरा आहे तो ओला कचरा आहे. उदाहरणार्थ भाजीपाला आपण जेव्हा निवडतो तेव्हा शिल्लक राहिलेला जो अनावश्यक भाग आहे तो ओला कचरा म्हणून आपण टाकू शकतो. किंवा खरकट आपलं जे असतं रोजचं ते आपण ओला कचरा म्हणून साठवू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या आपण डिवाइड केल्या पाहिजे आणि त्या डिवाइड करूनच कचऱ्यावाल्याकडे दिल्या पाहिजे. सुका कचरा जो आहे त्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्या जमिनीमध्ये कुजत नाही आणि वर्षानुवर्ष त्या तशाच राहतात. उदाहरणार्थ प्लास्टिक किंवा आपण जे आता मोबाईल वापरतो त्यांचे जे विविध प्रकारचे पार्ट्स असतात, त्या ज्या चिप्स असतात त्या जमिनीमध्ये कुजत नाही आणि तो जो कचरा आहे तो वर्षानुवर्ष जमिनीला प्रदूषित करत असतो. मग हे आपलं कर्तव्य आहे की आपण ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला पाहिजे. आणि सुका कचरा जो आहे त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने ती प्रक्रिया करून त्याचं रिसायकल करून काहीतरी वेगळं चांगलं आपण करू शकतो. किंवा ओला कचरा जो आहे त्याला सुद्धा आपण खतामध्ये रूपांतर करू शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण व्यवस्थितरित्या पाळल्या तर आपण कचरा या समस्येतनं मुक्ती मिळवू शकतो. म्हणून
हे आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपण ओला कचरा आणि सुका कचरा असं वेगवेगळं वर्गीकरण करून तो कचरा कचऱ्यावाल्याकडे दिला पाहिजे. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर एक स्त्री जी आहे ती कचरा देताना दिसते आहे. एक पुरुष या ठिकाणी डस्टबिन घेऊन आलेला दिसतोय. ही जी गाडी आहे ती कचऱ्याची गाडी आहे. या ठिकाणी ही स्त्री जो डस्टबिन देते आहे तो आहे ओल्या कचऱ्याचा. मग आपण पण अशा पद्धतीनेच कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. ओला कचरा सेपरेट साठवला पाहिजे आणि सुका कचरा सेपरेट साठवला पाहिजे आणि ते वर्गीकरण करून मगच तो कचरा आपण कचऱ्यावाल्याकडे दिला पाहिजे. ही एक चांगली सवय आहे आणि ती आपण लावलीच पाहिजे. कारण ही सवय आपण जर लावली तर अर्धी समस्या आपली इथे सुटणार आहे आणि आपला जो देश आहे तो स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी आपल्याकडनं मदतच होणार आहे. या चित्रातनं आपल्याला हे शिकायला मिळालं. आपण नुसतं काय शिकायला मिळालं या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाहीये, तर ते स्वतः कृतीत उतरवायचं सुद्धा आहे. आणि या ज्या भविष्यात समस्या गंभीर रूप धारण करणार आहेत त्या गोष्टींकडे आपण गांभीर्याने बघायचं आहे. मुलांनो, कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. बाजारात जाताना कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्याव्या. यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळू शकतो. या गोष्टींचा आता विचार करणं खूप गरजेचं आहे आणि नुसता विचार करून आपण शांत बसायचंय का? तर नाही. या गोष्टींचा विचार केल्यानंतर या गोष्टी कृतीत आणणं अगदी महत्त्वाचं आहे आणि ते केलंच पाहिजे. चला तर मग या गोष्टीचा तुम्ही गांभीर्याने विचार करणार आहात आणि आता आपण पुढच्या तासाला भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या गोष्टीचा विचार करा.